कोल्हापुरातील धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये 7वं धम्मविचार साहित्य आणि संस्कृती संमेलन पार पडलं। यामध्ये विद्रोही शाहीर संभाजी भगत, मधुकर शिर्के यांना धम्मदीप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी धम्मविचार साहित्य आणि संस्कृती संमेलन आयोजित केलं जातं। या वर्षीचं 7वं संमेलन ज्येष्ठ कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि व्यंकप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। यावेळी बोलताना चंदनशिवे यांनी जाती धर्माच्या नावावर होत असलेल्या राजकारणामुळे माणसं विभागली जात आहेत, मानवी मूल्य धोक्यात येऊन सामाजिक विषमतेची दरी वाढत आहे। हे संकट टाळण्यासाठी नव्या पिढीनं व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी करावी असं आवाहन केलं। तर संमेलनाध्यक्ष व्यंकप्पा भोसले यांनी गौतम बुद्धांचा विचार आणि मानवतावाद टिकला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। विद्रोही शाहीर संभाजी भगत, मधुकर शिर्के यांना धम्मदीप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या दोन्ही सत्कार मूर्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाला अमर कांबळे, ॲडव्होकेट करुणा विमल, अनिल म्हमाणे, भूपाल शेटे, अनिता गायकवाड, अंतिमा कोल्हापूरकर, सुभाष देसाई, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।